नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप, सौ KSK महाविद्यालय बीड महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, सेटनेट एक्झाम या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. जे विद्यार्थी प्रथमतः सेटनेट एक्झाम हे चॅनल पाहत असतील त्यांना प्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं. तसेच शेजारी असलेली बेल त्या ठिकाणी प्रेस करावी. आज आपण UGC विद्यापीठ अनुदान आयोग हा 28 डिसेंबर 1953 रोजी अस्तित्वात आला आणि विद्यापीठातील अध्यापन, परीक्षा आणि संशोधनाच्या मानदंडाचे समन्वय, दृढ निश्चय आणि देखभाल यासाठी 1956 मध्ये संसदेच्या अधिनियमातून भारत सरकारची वैधानिक संस्था बनली. परंतु मागील भाजप सरकारच्या एकूणच राज्यकारभाराच्या माध्यमातून किंवा शासनाच्या या माध्यमातून UGCची जागा ही आता HECI घेणार अशा पद्धतीची बातमी नुकतीच या ठिकाणी प्रसिद्ध झाली. ही आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी या ठिकाणी हा व्हिडिओ आहे. मुळात भारतातील उच्च शिक्षणात केंद्र सरकारकडून एक व्यापक बदल होण्याची शक्यता आहे आणि तो म्हणजेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून उच्च शिक्षणासाठी लवकरच उच्च शिक्षण आयोगाची HECI स्थापना करण्यात येणार आहे. हा आयोग युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन UGC आणि ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन AICTE ची जागा घेईल. हे विधेयक ऑक्टोबरमध्ये कॅबिनेटमध्ये सादर केले जाणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गेल्या वर्षी विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम 1951 चे अस्तित्व संपुष्टात आणून UGCला इतिहास जमा केले जाणार आहे. थोडक्यात UGC या ठिकाणी बरखास्त केली जाणार आहे हे आपल्याला या एकूणच बातमीच्या माध्यमातून दिसून येत आहे आणि तिची जागा आता HECI घेणार आहे. जे शासनाच्या त्या केंद्र शासनाच्या अखत्यारीच्या माध्यमातून ही कामं चालविली जाणार आहेत. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, अशाच अजूनही काही महत्त्वाच्या माहितीसह आपण परत पुढील व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहितीसह आपण या ठिकाणी भेटणार आहोत. तोपर्यंत मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद.